लोक भोळे भाबडे आहेत, लोक भोळे भाबडे आहेत, लोक सहज प्रेम देतात। याचा फायदा कधी साधूने सुद्धा घेऊ नयेत। कारण बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था झाली आहे आता, कधी कधी अशी भीती वाटते का साधू लोकच परमार्थ बंद करण्याला कारणीभूत ठरतील की काय। म्हणजे खऱ्या अर्थाने मी माफी मागून एक शब्द बोलेल, ते साधू नसतात, साधूच्या वेशातले असतात। साधू धर्म बुडवणार नाहीत, पण साधूचा वेश धारण करून जे भोंदू आज जगतामध्ये प्रसारित झालेत ना, ते नाश करू शकतात। अशा लोकांना ओळखलं पाहिजेत। पोटासाठी संत झाले कलित बहुत, अनेक लोक पोट भरण्यासाठीच फिरायला लागलेत। बऱ्याच ठिकाणी भागवत हे भागवत म्हणूनच करायला लागलेत। माफी मागून शब्द बोलेल, मीही कथाकार आहेत, पण मी कोण्यातरी एका धाडसामुळे बोलतोय, काहीतरी असेल म्हणून हे धाडस करून बोलतोय। ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत। निवड आपण आपल्या देखाव्यातून साधुत्व प्रदर्शित करायचं नसतं, तर साधुत्व हे आचरणातून प्रदर्शित करायचं असतं। क्योंकि आचरण से चरण पूजे जाते है। साधुत्व वरून दाखवलं म्हणजे होत नाही। साधूसाठी 6 धुवावे लागतात, षडविकाराला मारावं लागतं, आणि मग कुठं साधुत्व अंगात येत असतं। थोडंसं भविष्य जाणलं हे ते काय, याला काय लागतं। आणि लोक भोळे भाबडे फार श्रद्धा घेतात। खरं सांगू साहेब, मला जर तुम्हाला लुटायचं असतात ना, या 3 दिवसात 4 दिवसात मी तुम्हाला जर 2-4 गोष्टी जरी सांगतो, तर 500-1000 रुपये तुमच्याकडून सहज काढतो। चॅलेंज देऊन काढतो। एका मावशीला सांगितलं, आई तुम्ही फार कष्ट करता हो, पण तुमच्या कष्टाला यश नाही, तुमच्या हाती पैसा राहत नाही। आई तुम्ही फार मेहनती आहात, पण लोक तुम्हाला साथ देत नाही, थोडीशी पूजा करायला लागते। आई 1000 काढून देते की नाही देत? पण मी तुम्हाला सांगू, लोकांना माणूस सहज फसू शकेल हो, पण त्या देवाला कोण उत्तर देईल? एक कधीतरी आम्ही सुद्धा हा विचार केला पाहिजे की आम्ही लोकांना फसवू, पण ते उत्तर देवाला द्यावं लागेल। त्यावेळेला काय उत्तर द्याल? मला वाटतं यांना जर नरकात जागा असेल, तर हे जे फसवणारे आहेत ना, काय सांगावं, नरकातला एखादा 3rd क्लास काढला की काय माहिती नाही, तर अशा ठिकाणी अवस्था भोगावी लागू शकते। म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बाजूलाच हरायचं। आयुष्य भविष्याचा विचार तुम्ही लोकांच्या भरोशावर कसा काय करू शकतात? तुमचं आयुष्य तुमच्या हाती आहे, तुमचं भविष्य तुमच्या हाती आहे, तुमच्या हाती आहे, आपल्या हाती आहे सर्व, लोकांच्या भरोशावर नाही। आणि भविष्य जाणायचं असेल तर भविष्यशास्त्र खोटं नाही, एक लक्षात घेऊन घ्या, नाहीतर तुम्हाला वाटेल भविष्यशास्त्राच्या संबंधामध्ये महाराज खोटं। भविष्यशास्त्र खरंच आहे, पण सांगणारे खरे राहिले। भविष्यशास्त्र जे आहे ते सांगते, पण आजकाल जे आहे ते ऐकायची मानसिकता आपली नाही, आणि सांगणारे उरले नाही। भविष्यशास्त्र खरं सांगते, एखाद्याच्या विषयात जीवनात जर मृत्यूच लिहिलेला असेल लवकर 2 महिन्यात, भविष्यशास्त्रकाराला जर माहिती असेल तर त्यांनी तो सांगितला पाहिजे। पण त्याला असं वाटत आपण जर सांगितलं तर आपली दक्षिणा मिळणार नाही, कारण लोकांना चांगलं सांगितलं तर चांगलं मिळतं। एखाद्या व्यक्तीला सांगितलं, भाऊ तुमच्या जीवनात काही खरं नाही, तुम्हाला निरा फेलच आहात तुम्ही आयुष्यात, तुम्ही काही करा तुम्हाला अपयशच येईल, लगेच त्या ठिकाणी तो म्हणते याला काही समजत नाही ना रे, हे साधू कुठून काढला रे, अरे त्याला नाही समजत। खराब सांगितलं तर त्याला समजत नाही। चांगले सांगणारे आपल्याला गोड वाटतात, प्रखर बोलणारे आवडत नसतात। ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत। पाणी पिना छान कर और गुरु करना पहचान कर।